नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण अल्फॉन्स डोडे यांच्या द लास्ट लेसन या अत्यंत गाजलेल्या आणि तितक्याच भावस्पर्शी कथेचा आढावा घेणार आहोत. युरोपच्या इतिहासातील एका अतिशय महत्त्वाच्या आणि उलथापालथीच्या काळात ही कथा घडते. ही केवळ एका शाळेतील शेवटच्या धरेची गोष्ट नाहीये बरं का, तर भाषा, तिचं आपल्या आयुष्यातील महत्त्व आणि आपली हक्काची सांस्कृतिक ओळख गमावण्याची ती एक सखोल जाणीव आहे. चला तर मग थेट या कथेत प्रवेश करूया. आता एक विचार करूया. काय होईल जेव्हा एखाद्या पराभूत राष्ट्रावर किंवा समाजावर अचानक असा फतवा निघतो की त्यांनी त्यांची मातृभाषा वापरायचीच नाही, अगदी एका रात्रीत बंदी? हाच तो अत्यंत कळीचा प्रश्न आहे जो आजच्या या चर्चेचा भावनिक आणि ऐतिहासिक गाभा आहे. याच प्रश्नाभोवती ही संपूर्ण कथा गुंफलेली आहे. हा संदर्भ अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण 1870-71च्या फ्रँको-प्रुशियन युद्धाच्या काळातली अल्सेस आणि लॉरेन या प्रदेशांची ही नकाशातील भौगोलिक स्थिती पाहूया. हीच ती प्रत्यक्ष भूमी आहे जिथे या कथेचं मूळ रोलेलं आहे. आता या घटनांचा वेग बघा. 1870मध्ये फ्रान्स आणि प्रुशियामध्ये युद्ध सुरू होतं आणि बघता बघता 1871मध्ये बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली प्रुशिया फ्रान्सचा पराभव करतो. त्यानंतर लगेचच अल्सेस आणि लोरेन हे फ्रान्सचे जिल्हे प्रुशियाच्या म्हणजेच आत्ताच्या जर्मनीच्या ताब्यात जातात. या अत्यंत वेगाने घडलेल्या ऐतिहासिक घडामोडींचा या प्रदेशातील सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यावर किती थेट आणि भयंकर परिणाम झाला असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. कथेतील या एका गोष्टीकडे लक्ष द्या. टाउन हॉल बाहेरचा तो सूचना फलक. हे ठिकाण म्हणजे गेल्या 2 वर्षांतील सगळ्या वाईट बातम्यांचे मुख्य केंद्रच बनलं होतं. युद्धात झालेला पराभव असो किंवा लष्करी भरतीचे नवीन आदेश, प्रत्येक निराशाजनक बातमी याच फलकावरून मिळायची. कथेचा जो लहान नायक आहे ना, फ्रान्स, त्याच्यासाठी तर हा फलक म्हणजे जणू एका अशुभ बदलाचं आणि सततच्या भीतीचं एक प्रतीकच बनून राहिला होता. एक शांत सकाळ. कथेचा प्रवाह जेव्हा लहानग्या फ्रान्सच्या नजरेतून पुढे जातो तेव्हा शाळेच्या नेहमीच्या वातावरणात झालेला हा एकदम टोकाचा बदल लगेचच जाणवतो. हे दोन्ही प्रसंग शेजारी शेजारी ठेवून पाहिले की तो फरक अगदी स्पष्ट दिसतो. एरवी शाळेत असणारा तो प्रचंड गोंधळ, मुलांचा आरडाओरडा आणि डेस्क उघडण्या बंद करण्याचा आवाज, आणि आज तिथे एखाद्या रविवारी सकाळसारखी अगदी स्तब्ध आणि अस्वस्थ करणारी शांतता आहे. ना विद्यार्थ्यांची धावपळ, ना शिक्षकांच्या पट्टीचा तो नेहमीचा आवाज. सगळीकडे फक्त एक गूढ आणि काहीशी अनोळखी शांतता पसरलेली आहे. आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे शिक्षक एम हॅमेल यांचा पेहराव. त्यांनी आज त्यांचा तो सुंदर हिरवा कोट आणि नक्षीदार टोपी घातली आहे. हे कपडे ते नेहमी घालत नसत, तर फक्त बक्षीस वितरणाच्या किंवा तपासणीच्या विशेष दिवशीच घालत असत. त्यांचे हे आजचे औपचारिक कपडे पाहिल्यास लगेच लक्षात येतं की आज घडणाऱ्या घटनेला एक वेगळंच गांभीर्य आणि पावित्र्य लाभलेलं आहे. आणि हो, नेहमी रिकाम्या असणाऱ्या वर्गातील त्या शेवटच्या बाकांवर आज चक्क गावातील प्रौढ आणि वृद्ध मंडळी अगदी शांतपणे बसलेली आहेत. म्हातारे हौजर, माजी महापौर आणि माजी पोस्टमास्टर यांची ही उपस्थिती खूप काही सांगून जाते. हे दृश्य एका सामूहिक दुःखाची जाणीव करून देतं. आपल्या गमावलेल्या सांस्कृतिक वारशाला श्रद्धांजली वाहण्याची गावकऱ्यांची ही एक अत्यंत भावूक अशी पद्धत आहे. धक्कादायक घोषणा. आता कथा एका अशा वळणावर येऊन पोचते जो त्या शाळेची आणि संपूर्ण गावाचीच ती दैनंदिन शांतता पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो. बर्लिनहून असा आदेश आला आहे की अल्सेस आणि लोरेनच्या शाळांमध्ये यापुढे फक्त जर्मन भाषाच शिकवली जाईल. नवीन शिक्षक उद्या येतील. हा तुमचा फ्रेंच भाषेचा शेवटचा धडा आहे. आता विचार करा, एम हॅमेल यांचे हे शब्द त्या लहानग्या फ्रान्ससाठी एखाद्या अंगावर वीज कोसळल्यासारखेच नव्हते का? हा एक प्रचंड मोठा धक्का होता. खरं तर मानवी स्वभावच असा असतो की ज्या गोष्टीला आपण अगदी सहजपणे गृहीत धरतो ती जेव्हा अचानक हिरावून घेतली जाते तेव्हाच आपल्याला तिची खरी किंमत समजते. फ्रान्सचंही अगदी तसंच झालं. आता त्याला पक्ष्यांची अंडी शोधण्यात वाया घालवलेल्या त्या वेळेचा खूप पश्चाताप होतोय. जी व्याकरणाची आणि इतिहासाची पुस्तकं त्याला कालपर्यंत एक मोठं ओझं वाटत होती, तीच पुस्तकं आता त्याला जिवलग मित्रांसारखी वाटू लागली आहेत, ज्यांना तो कोणत्याही परिस्थितीत गमावू इच्छित नाहीये. गावातील ती प्रौढ मंडळी वर्गात का बसली आहेत हे देखील आता अधिक स्पष्ट होतं. हे सगळं चित्र एका सामूहिक शोकाचं आहे. ते सर्वजण आपल्या मातृभाषेच्या आणि शिक्षणाच्या वारशाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल स्वतःलाच दोष देत आहेत. एम हॅमेल यांच्या त्या 40 वर्षांच्या प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि जो देश आता खऱ्या अर्थाने त्यांचा राहिलाच नाही त्या देशाप्रती आदर व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक मूक पण अत्यंत हृदयद्रावक मार्ग होता. स्वातंत्र्याची किल्ली. या घोषणेनंतर एम हॅमेल यांचा तो व्याकरणाचा धडा
केवळ एक अभ्यासाचा भाग न राहता भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेचं रक्षण करण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन बनून जातो. मूळ कथेचं मध्यवर्ती सूत्र या एका वाक्यात अतिशय सुंदररित्या मांडलेलं आहे. एम हॅमेल म्हणतात, जेव्हा एखादा समाज गुलाम बनतो तेव्हा जोपर्यंत ते त्यांच्या मातृभाषेशी घट्ट जोडलेले असतात तोपर्यंत त्यांच्याकडे त्यांच्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली असते. म्हणजेच भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती मुक्तीची आणि अस्तित्वाची खरी ओळख आहे. ह्या सगळ्या परिस्थितीला अभ्यासक्रमात भाषिक दुराभिमान म्हणजेच लिंग्विस्टिक चोव्हिनिझम ही संज्ञा अगदी अचूक लागू पडते. स्वतःच्या भाषेचा अवाजवी आणि खोटा अभिमान बाळगून दुसऱ्या गटावर किंवा पराभूत राष्ट्रावर तीच भाषा सक्तीने लादणं आणि त्यांच्या मातृभाषेची गळचेपी करणं. प्रुशियन आक्रमकांचं हेच मुख्य उद्दिष्ट होतं आणि ते या कथेतून अत्यंत स्पष्टपणे समोर येतं. फ्रान्स चिरायू होवो म्हणजेच विवेला फ्रान्स. जसजशी घड्याळाचे काटे दुपारच्या वेळेकडे सरकतात तसतसं वर्गातलं भावनिक वातावरण एका वेगळ्याच उंचीवर पोचतं. एम हॅमेल यांनी त्या दिवशी सर्वांसाठी सुंदर हस्ताक्षरात फ्रान्स अल्सेस असं लिहिलेल्या नवीन वह्या आणल्या होत्या. वर्गातल्या डेस्कवर ठेवलेल्या या वह्या जणू काही सर्वत्र फडकणाऱ्या छोट्या ध्वजांसारख्याच दिसत होत्या. हे केवळ काहीतरी गिरवण्याचं काम नव्हतं, तर आपली संस्कृती आणि राष्ट्रीयत्व पुसून टाकण्याच्या त्या जुलमी प्रयत्नाविरुद्ध केलेला हा एक शांत पण अतिशय ठाम आणि सुंदर असा विद्रोह होता. आणि याच शांततेत जेव्हा छतावर कबुतरं गुटरगुंग करतात तेव्हा फ्रान्सच्या मनात आलेला विचार खूपच सखोल आहे. तो विचार करतो, ते या कबुतरांनाही जर्मन भाषेत गायला लावतील का? त्याचा हा निरागस प्रश्न निसर्गावर आणि मानवी जीवनावर अशी जबरदस्तीने एखादी नवीन भाषा लादण्याच्या कृतीतील अनैसर्गिकता आणि एक प्रकारची क्रूरता अगदी सहजपणे उघड करतो. कथेचा हा शेवटचा क्षण खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणणारा आहे. दुपारचे 12 वाजतात, चर्चचं घड्याळ टोल देतं आणि बरोबर त्याच वेळी खिडकीखाली प्रुशियन सैनिकांच्या ट्रम्पेटचा आवाज घुमतो. वेळेचं चक्र आणि लष्करी उपस्थिती यांचा हा एकदम अचूक संगम. एम हॅमेल अत्यंत भावूक अवस्थेत उभे राहतात. त्यांच्या कंठात हुंका दाटून आलेला असतो आणि त्यांना एक शब्दही बोलता येत नाही. अशा वेळी एम हॅमेल यांचा हा अंतिम मूक प्रतिकार पाहणं अत्यंत हृदयद्रावक आहे. ते खडू घेतात आणि पूर्ण ताकदीनेशी फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहितात, वेव ला फ्रान्स म्हणजेच फ्रान्स चिरायू हवो. त्यानंतर ते भिंतीला डोकं टेकवतात आणि काहीही न बोलता फक्त हातानेच खुणावतात, शाळा सुटली, आता जाऊ शकता. हा क्षण या कथेचा अत्यंत भावपूर्ण आणि अस्वस्थ करणारा असा शेवट ठरतो. भाषिक दुराभिमान आणि आधुनिक अल्पसंख्याक या ऐतिहासिक आणि काल्पनिक कथेतून थोडं बाहेर पडून आजच्या आधुनिक आणि जागतिक पातळीवर भाषेचं काम कसं चालतं हे पाहणं देखील तितकंच रंजक ठरेल. कथेतील प्रुशियन लोकांच्या त्या सक्तीच्या अगदी उलट आधुनिक जगात इंग्रजीसारख्या जागतिक भाषांचा विस्तार कसा झालाय बघा. तो सर्वसमावेशकतेतून झालाय. फ्रेंचमधनं आलेला पटीत, जर्मनमधनं आलेला किंडरगार्टन किंवा चक्क हिंदीमधनं इंग्रजीत रूढ झालेला बाजार हा शब्द, हे शब्द भाषेच्या सर्वसमावेशकतेचं उत्तम उदाहरण आहेत. कोणतीही भाषा जबरदस्तीने नाही, तर इतर भाषांमधील शब्दांचा असा नैसर्गिकरित्या स्वीकार करूनच खऱ्या अर्थाने समृद्ध होते. तर या विश्लेषणाचा समारोप करताना आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं गरजेचं आहे. आजच्या काळात एखाद्या राज्यातील भाषिक अल्पसंख्याकांचं काय होतं आणि ते आपली जिवंत मातृभाषा केवळ इतिहासाचा एक अवशेष बनण्यापासून कशी वाचवू शकतात, हा प्रश्न नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. आणि आजच्या जगातही आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सुरू असलेल्या निरंतर संघर्षाची तो आपल्याला नव्याने जाणीव करून देतो. धन्यवाद.